आता बातमी जळगावमधून आहे। भुसावळ शहरामध्ये चहाच्या टपरीवर गोळीबार झालाय। खडका रोड अमरदीप टॉकीज जवळ ही घटना घडली आहे। तहरीन शेख याच्यावरती 5 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। गोळीबारात शेख जखमी झालेला आहे। पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। नेमकं हे काय प्रकरण आहे, कशामुळे हा गोळीबार झालेला आहे, गोळीबार करणारी व्यक्ती कोण आहे, या सगळ्या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। भुसावळमध्ये चहाच्या टपरीवरती हा गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये शेख नावाची व्यक्ती ही जखमी झालेली आहे। तहरीन शेख असं त्याचं नाव आहे आणि 5 गोळ्या त्याच्यावरती झाडण्यात आल्यात। पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू झालाय। गोळीबाराच्या घटना दिवसागणिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी पुणे, नाशिक, नवी मुंबई या ठिकाणीही अशाच घटना घडल्या होत्या। अधिक माहिती घेऊयात। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, खरं तर भुसावळ शहरातील अमरदीप टॉकीज परिसरामध्ये जाम मोहल्ल्यामधली खरं ही घटना आहे। सकाळी 7 वाजेच्या सुमारास तहरीन शेख हा तरुण जो आहे हॉटेलमध्ये का चहा पीत बसला असताना एका व्यक्तीने या हॉटेलमध्ये प्रवेश करत तहरीनवरती जे आहे सलग जे आहेत बंदुकीच्या झाडत ज्यावरती गोळीबार केलेला आहे। खरं तर या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मध्ये मात्र एक मोठी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, गोंधळ उडालेला आहे आणि एकंदरीतच या घटनेनंतर जे आहे तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते। मात्र नुकतीच या तरुणाची जी आहे या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। खरं तर भर दिवसा भुसावळ शहरामध्ये खरं तर ही हत्येची घटना, गोळीबाराची घटना समोर आल्यामुळे पुन्हा एकदा जे आहे जळगाव जिल्ह्यात गोळीबाराचं सत्र हे सातत्याने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कालच चाळीसगावमध्ये खरं तर गोळीबाराची घटना जी आहे ती समोर आली होती। त्यानंतर आज भुसावळमध्ये खरं तर या गोळीबाराच्या घटनेमध्ये एका तरुणाचा हत्या होते आहे। हे करता एक मोठे बाब जी आहे समोर आलेली आहे। एकंदरीतच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील एक मोठा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता पोलीस याबाबत काय नेमकी भूमिका घेणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच मंगेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।